यादनवाडी येथे सरकारी प्राथमिक कन्नड शाळेत स्वातंत्र्य सैनिकांच्या चित्रांची पेन्सिल आर्ट स्पर्धा उत्साहात। यादनवाडी तालुका चिकोडी येथील सरकारी प्राथमिक कन्नड शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांच्या चित्राची पेन्सिल आर्ट स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेत शाळेतील युकेजी ते इयत्ता 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। विद्यार्थ्यांनी विविध स्वातंत्र्य सैनिकांची चित्रे पेन्सिलच्या माध्यमातून सुंदरपणे साकारत आपल्या कला कौशल्याचे दर्शन घडवले। स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान, त्यांचा त्याग आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाची माहिती विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मिळाली। चित्रकलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देशभक्तीचा संदेश देण्याचा हा उपक्रम विशेष ठरला। स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला। प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेनुसार स्वातंत्र्य सैनिकांचे चित्र रेखाटून स्पर्धेत सहभाग नोंदवला। अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलात्मक गुणांना चालना मिळण्याबरोबरच देशभक्तीची भावना व स्वातंत्र्य सैनिकांबद्दल आदर निर्माण होण्यास मदत होते। या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पद्मश्री उगळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते। तसेच स्पर्धेत सहभागी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत त्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ पुस्तकी शिक्षण न देता कला, संस्कृती, देशभक्ती आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणारे उपक्रम राबवणे आवश्यक आहे। यादनवाडी सरकारी प्राथमिक कन्नड शाळेने आयोजित केलेली ही पेन्सिल आर्ट स्पर्धा त्याचे उत्तम उदाहरण ठरली। विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने, मलिकवाड। ಅಂದ್ರೆ ಈ ಜನನಿ ಮತ್ತು ಜನ್ಮಭೂಮಿ ಸ್ವರ್ಗಕ್ಕಿಂತಲೂ ಮಿಗಿಲು, ಅದಕ್ಕಾಗಿ ಈ ಎರಡನ್ನು ಪ್ರೀತಿಸೋ, ಆಮೇಲೆ ಬೆಳೆಸೋ, ಆಮೇಲೆ ಅದಕ್ಕೆ ಗೌರವಿಸೋ ಅಂತ ಭಾವನೆ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಬರಬೇಕು ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಈ ಒಂದು ಚಿತ್ರಕಲೆ ಸ್ಪರ್ಧೆಯನ್ನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ವಿ। ಅದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವಿಶಾಲ್ ಕ್ರಾಂತಿ ನ್ಯೂಸ್ ರಿಪೋರ್ಟರ್ ಆದಂತಹ ಸಹೋದರ ಮಾನೆ ಅವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ। ಅವರು ಈ ಒಂದು ನೀವು ನೋಡಿ ಖುಷಿಯಿಂದ ನಾನು ನ್ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು। ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಶಾಲೆಯ ಮುದ್ದು ಮಕ್ಕಳು, SDMC ಶಿಕ್ಷಕ ವೃಂದ, ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಪರವಾಗಿ ತುಂಬು ಹೃದಯದ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸಲ್ಲಿಸೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ। ಥ್ಯಾಂಕ್ ಯು।